सेवा संस्था परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर स्वामीजी ज्या आध्यात्मिक चळवळीचे अध्वर्यू आहेत, सर्वेसर्वा आहेत, देशभरामध्ये समाधान आश्रम ही परंपरा, मग ते हुबळी असेल, बसव कल्याण असेल, गुलबर्गा असेल, देशभरामध्ये तशी एक आश्रम आणि ही परंपरा सोलापुरामध्ये या आश्रमाच्या मार्फत परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजीच्या समाधान परंपरेमध्ये आम्ही आज सगळे शिष्य जमलेलो आहोत। मला सोलापूरकरांना आणि तमाम महाराष्ट्रातील भक्तांना सांगायला आनंद होतो की माणसाला मनशांतीसाठी कुठंतरी निवांत ध्यान करण्याची इच्छा व्हावी आणि एखाद्या शहरामध्ये ती उपलब्धता नसावी, याच्यावरती आम्ही येत्या 16 तारखेला हे ध्यान मंदिर, ज्याला आपण मेडिटेशन हॉल असं म्हणतो, आणि विशेष म्हणजे हे सर्व जाती धर्माला मुक्त आहे। फक्त इथलं पावित्र्य पाळावं, इथली नियमावली आहे। मोबाईल अगोदर जमा करण्यापासून ध्यानमंडप पत्रकारांनी बघितलं असेल की खाली गेल्यानंतर जर आपण एक 5 मिनिट ध्यानस्थ बसलो तर खरंच स्वतःच्या अंतरंगामध्ये आपण डोकावू शकतो आणि प्राणायाम, ध्यान, धारणादी अनेक आपण मनशांतीचे जे काही साधनं आहेत त्या करू शकतो। मला सांगायला आनंद होतोय की पद्मश्री पोपटराव पवार, जे हिवरे बाजारचे, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच आहेत, ज्या गावात 140 देशातील लोकांनी येऊन भेटी दिलेल्या आहेत, तर पद्मश्री पोपटराव पवार सुद्धा परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजींचे शिष्य आहेत। मला सांगायला अजून आनंद होतो की वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर, जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जी समिती आहे त्याचे सहअध्यक्ष आहेत, असे 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील महानुभाव या कार्यक्रमाच्या लोकार्पणाला येत आहेत। त्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। यासोबतच अनेक महानुभाव, हिमालयाच्या उंचीची माणसं, अध्यात्मातली माणसं, सामाजिक क्षेत्रातली माणसं, आणि त्या दिवशी इथे अलोट गर्दीचा सागर परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजींचे अनेक शिष्य इथं त्या दिवशी येत आहेत। पत्रकारांनी निश्चितपणे याचं वार्तांकन, कारण सोलापूरकरांना कुठंतरी शांतपणे ध्यान करता यावं अशा पद्धतीचं हे झालेलं आहे। सर्वांना आम्ही आवाहन करतो सोलापूरकरांना की इथं त्यानंतरच्या अनेक चळवळी आहेत की वेगवेगळ्या पद्धतीचे ध्यान शिबिर, वेगवेगळ्या परंपरा आहेत, ते पण इथे आम्ही परवानगी देणार आहोत। थोडक्यात इथे राबता वाढला पाहिजे मनशांतीसाठी, म्हणजे ज्याला आपण म्हणू की डिस्टर्ब झालेली लोक इकडं पावलं वळली पाहिजेत, हा या ध्यान मंडपच्या किंवा ध्यान मंदिरच्या लोकार्पणाचा उद्देश आहे। आसबे न्यूज ब्युरो नेटवर्कचं आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या युट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। आसबे न्यूज ब्युरो नेटवर्क, आपलं सोलापूर डिजिटल मीडिया।